नमस्कार, आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत टेट 2025 अंतर्गत उमेदवारांना प्राधान्यक्रम देण्याबाबत सर्वसाधारण सूचना. माझ्या सर्व नवतरुण व जुन्या शिक्षक बंधू आणि भगिनींना ज्यांना पवित्र पोर्टलवरती अप्लाय करायचा त्या सर्वांसाठी महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहेत. प्रथमतः शिक्षक अभिज्ञता बुद्धिमत्ता चाचणी 2025 दिनांक 27/5/2025 ते दिनांक 30/5/2025 व दिनांक 2/6/2025 ते दिनांक 5/6/2025 या कालावधीमध्ये ऑनलाईन घेण्यात आली होती. सदर चाचणीस 2,28,808 उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 2,11,308 उमेदवार प्रविष्ट होते. त्या अंतर्गत आपल्याला कशा प्रकारे माहिती सर्व भरायची याबद्दल माहिती देणार आहोत. प्रथमतः ज्या उमेदवारांनी प्रमाणपत्र तयार करण्यासाठी या पोर्टलवर सुविधा देण्यात आली होती त्यांनी प्रमाणपत्र म्हणजे सेल्फ सर्टिफाईड कॉपी ही एका वेळेमध्ये पूर्ण करायची होती आणि त्या उमेदवारांना या प्रक्रियेत सहभागी होता येईल. उमेदवारांना प्राधान्यक्रम देण्यासाठी 6/8/2026 पासून उपलब्ध करून देण्यात आलेल्या सूचना सुविधा आहेत. आपल्या स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे तसेच उमेदवारांना पोर्टलवर उपलब्ध करून दिलेल्या जाहिरातीचा अभ्यास करायचा आहे व होम पेजवर डाउनलोड या मेनूमध्ये सुद्धा तुम्ही माहिती बघू शकतात. आणि आपला संपूर्ण फॉर्म भरल्यानंतर जनरेट प्रेफरन्स झाल्यानंतर आपल्याला विदाउट इंटरव्ह्यू आणि विथ इंटरव्ह्यू या दोन प्रकारच्या प्राधान्यक्रमांची माहिती आपल्याला जनरेट करता येईल. म्हणजे लक्षात ठेवा नवीन शिक्षक बंधू आणि भगिनींनो, दोन प्रकारचे प्राधान्य क्रमांक, एक म्हणजे विथ इंटरव्ह्यू आणि विदाउट इंटरव्ह्यू. आणि प्राधान्यक्रम जनरेट केल्यानंतर जनरेट झालेल्या प्राधान्यक्रमाची आवश्यक ती खात्री करण्यात येईल. मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या दोन प्रकारच्या कार्यासाठी पात्र उमेदवारांना प्राधान्यक्रम जनरेट होतील. या दोन्ही प्रकारच्या नियुक्तीचे प्राधान्यक्रम उमेदवार जनरेट व लॉक करू शकतील. लॉक करण्यासाठी दिनांक आपल्या स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे दिनांक 6/8/2026 ते 11/8/2026 असा कालावधी देण्यात आलेला आहे. उमेदवारांनी विविध नमुन्याचे प्राधान्यक्रम लॉक करायचे आहेत. पवित्र पोर्टल मार्फत मुलाखतीशिवाय आणि महत्वाची गोष्ट म्हणजे विदाउट इंटरव्ह्यू पद भरतीच्या नियमित फेरीची कार्यवाही सर्वप्रथम करण्यात येईल. म्हणजे विदाउट इंटरव्ह्यू प्रथम करण्यात येणार आहे, त्यानंतर दुसरी विथ इंटरव्ह्यू या संपूर्ण कार्यवाही करण्यात येणार आहे. आपल्या स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे सर्व माहिती वाचून घ्यायची आहे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आपला प्राधान्यक्रम त्या झाल्यानंतर आपण जनरेट झाल्यानंतर लॉक करायचा आहे. ते उमेदवार निवडीच्या कोणत्याही टप्प्यावर विचारण्यात घेण्यात येणार नाही. म्हणजे जे उमेदवार आपला प्राधान्यक्रम किंवा आपला प्रेफरन्स लॉक करणार त्यांना कोणत्याही पण निवडीचा अधिकार राहणार नाही. उमेदवारांना ज्या प्रकाराने प्राधान्यक्रम देण्यात आलेला असेल त्याप्रमाणे ओटीपी बेस लॉग इन असल्याने नोंद केलेला मोबाईल क्रमांकावर ओटीपी येणार आहेत. हे सर्वांनी नोंद घ्यायची आहेत. आणि नजीकच्या सपोज ज्या उमेदवारांना लॉग इन करण्यासाठी त्यांचा मोबाईल क्रमांक बदल करून घ्यायचा त्यांनी नजीकच्या शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक शिक्षण निरीक्षक यांच्या कार्यालयामध्ये विनंती अर्ज ओळखीच्या पुराव्यासह संपर्क साधायचा आहे. म्हणजे ज्या उमेदवारांच्या सुद्धा काही महत्वाची गोष्ट म्हणजे पासवर्ड नसेल, ओटीपी जात नसेल तर त्यांनी मोबाईल नंबर बदलायचा असेल तर ते जवळच्या शिक्षणाधिकारी कार्यालयात जाऊ शकतात. पवित्र पोर्टलवरती अशा लक्षात ठेवा ज्या उमेदवारांना ओटीपी येत नसेल आणि महत्वाची गोष्ट म्हणजे प्राधान्यक्रमाबाबत काही अडचण असेल तर आपल्या स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे edupavitra25@gmail.com ईमेलवर संपर्क साधायचा आहे. पवित्र पोर्टलवरती जाहिरात दिलेली असून इयत्ता गट क्रमांक उदाहरणार्थ 1 ते 5 आहे, 6 ते 8 आहे, 9 ते 10 आहे, 11 ते 12 डी.एड कॉलेज, अध्यापनाचे विषय, अध्यापनाचे माध्यम, आरक्षण इत्यादी बाबी एकत्र विचारात घेऊन उमेदवारांना जनरेट करता येईल प्राधान्यक्रम. उमेदवारांचा लॉग इन आयडी 10 अंकी टेट 2025 रोल नंबर याप्रमाणे असेल. पासवर्ड विसरला असेल तर फॉरगेट पासवर्ड यावरती क्लिक करू शकता. खाजगी शैक्षणिक संस्थांकडून रिक्त पदांच्या भरतीबाबत देण्यात येणाऱ्या जाहिराती या मुलाखतीशिवाय मुलाखतीसह या दोन प्रकारात असतील. मुलाखतीसाठी शिवाय या पर्यायासाठी एका रिक्त पदासाठी एका उमेदवाराची एकाशिक या प्रमाणात पोर्टल मार्फत नियुक्तीसाठी शिफारस करण्यात येईल. व मुलाखतीसह या पर्यायासाठी एका रिक्त पदासाठी 3 उमेदवारांची म्हणजे एकास 3 या प्रमाणात. सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे मुलाखतीशिवाय असेल तर एकास 1 प्रमाण असणार आहे आणि मुलाखतीसह असणार एकास 3 या प्रमाणात पोर्टल मार्फत मुलाखतीसाठी शिफारस करण्यात येणार आहे. दिनांक 2/4/2026 मध्ये नमूद केलेल्या मानक कार्यपद्धतीनुसार उमेदवाराच्या निवडीची कार्यपद्धती
व्यवस्थापनाकडून पूर्ण करण्यात येणार आहेत. खाजगी शिक्षण